सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर माझी पहिलीच पत्रकार परिषद आहे. जर मी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझा जरी पराभव झाला असेल, परंतु गेले 3 टर्म महापालिकेमध्ये नगरसेवक पदावर काम करण्याचा चांगला अनुभव आहे. त्या अनुषंगानं आज जे सोलापूर शहराच्या जे हातदवाड भागाचा विकास झाला पाहिजे, आमचे नेते आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार साहेब हे हयातीमध्ये असताना ज्यावेळी सोलापूर दौऱ्यावर अजितदादा आले होते, त्यावेळेला सोलापूरच्या समांतर जलवाहिनीचा विषय आणि हातदवाडच्या ड्रेनेज लाईनचा विषय, जी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महायोजना अंतर्गत जेव्हा दादा अर्थमंत्री होते त्यावेळेला दादाने आम्हाला, ज्यावेळी आम्ही दादाची भेट घेतली, सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न आणि ड्रेनेजचा प्रश्न हे दोन्हीही मी निधी दिलेला आहे आणि तो मार्गी लावायचं काम या ठिकाणी महापालिकेचं आहे. त्यावेळेला प्रशासकीय राजवट लागू होते, त्यावेळेला महापालिकेचे आयुक्त सुद्धा उपस्थित होते. त्या अनुषंगानं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तरीय योजनेअंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प सोलापूर शहरातील भुयारी गटारी योजना आणि त्या अंतर्गत जे येणारे जी कामं आहे ती म्हणजे ही जी योजना आहे, ह्या योजनेचं 343 कोटी रुपयाचा निधी महानगरपालिकेला प्राप्त झाला. त्या अनुषंगानं लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग या मक्तेदाराला हा मक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हातदवाड भागामध्ये 5 झोन केले होते, जे 5 झोन सोलापूर शहरामधले ही कामं करण्यासाठी. मग त्या 5 झोनच्या अंतर्गत जी कामं झालेले आहेत, ऍक्च्युली हा निधी जो आला होता तो ड्रेनेज लाईन आणि अंतर्गत गटार करण्याच्या दृष्टिकोनातून, परंतु हा सर्वात जास्त निधी वापरला गेला रस्त्याची कामं करण्यासाठी. ह्या निधीचा दुरुपयोग कसा लावला की 50% पेक्षा जास्त रस्त्याची कामं या निधीच्या अंतर्गत केल्यात, जेणेकरून कॉन्क्रीट रस्ते असतील, डांबरी रस्ते असतील. मिनिमम चर बुजवायचं म्हणताना चर बुजवण्यासाठी त्यामध्ये 1 मीटर असेल किंवा 1.5 मीटर असेल, परंतु 4-4 मीटर 5-5 मीटरचे रस्ते केलेले आहेत. म्हणजे मोठे मोठे रस्ते मनाला वाटेल तिथं काम. आणि हे काम कुणाला म्हणजे विचारून केलंय, कुणाला सांगून केलंय, हे टेंडर निघाल्यानंतर टेंडरच्या प्रक्रियेमध्ये ज्या मक्तेदाराला काम दिलं, जे महापालिकेमधले जे 5 झोन मधले जे सुपरवायझिंग इंजिनियर ठेवले होते महापालिकेचे किंवा कंपनीचे, मनमानी पद्धतीनं सोलापूर शहरामधल्या हातदवाड भागामधल्या बिल्डर लोकाला हाताशी धरून त्यांच्या सोयीप्रमाणे आणि त्यांना म्हणजे त्यांना व्यवस्थित वाटेल अशा पद्धतीचं ड्रेनेज लाईनची कामं, रस्त्याची कामे आणि सोयीनुसार केले. जो गेल्या 1992ला हातदवाड झाली, त्या हातदवाडमध्ये जे बाळ्यापासून ते सोरगाव पर्यंत या भागाचा जे विकास झालेला नाही, 28-29 वर्ष झालं या भागामध्ये जसं पाहिजे तसं विकास व्हायला पाहिजे होता. म्हणून खास योजना ही आल्यानंतर सुद्धा मेन जिथं लोकवस्ती नाही, जिथं लोकांची रहदळ नाही, अशा ठिकाणी रस्ते आणि ड्रेनेज लाईन टाकून, जेणेकरून नागरी वस्तीमध्ये जास्त त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे होतं. जिथं नागरी वस्ती नाही अशा ठिकाणी जास्त त्यांनी टाकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर हे जे या कामाची सखोल चौकशी करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवडचे आमदार श्री अण्णा बनसोडे साहेब यांना मी मागच्या महिन्यामध्ये पत्र दिलं होतं या संदर्भातलं. ते पत्र दिल्यानंतर अण्णा बनसोडे साहेबांनी म्हणजे गुरुवारच्या दिवशी 6 तारखेला विधान भवन येथे संबंधित अधिकारी, संबंधित सर्व ह्याच्याशी रिलेटेड असणारे सर्व अधिकारी यांची बैठक त्यांच्या
कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं सोलापूरला हा निधी आलेला आहे ते काम कशा पद्धतीने झालेलं आहे, काय झालेलं आहे, त्या संदर्भातली तक्रार मी केल्यानंतर त्या अनुषंगानं ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणून ही पत्रकार परिषद या ठिकाणी मी घेऊन ही संपूर्ण माहिती आपल्यासमोर ठेवलेली आहे. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.